क्षणा हाची करावा विचार नाशिवंत देह जाणार सकल
हरिभक्त पारायण तोडकर गुरुजी त्यांना साथ करतील हरिभक्त पारायण नामदेव महाराजाकडे.
क्षणक्षणा हाची करावा विचार, क्षणक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरुनी आवडी, संत समागमी धरुनी आवडी, करावी तातडी परमार्थी, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे, नये डोळे धुरे भरून राहू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. विठ्ठल 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 नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा, अपार अमुपा पांडुरंगा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभो पावन घालो. आचरी शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला, नका पाहू गुणदोष, झालो दास पायाचा. मंगल भवन मंगल हारी, रवु शुभ शरत हाजीर बिहारी. सिया राममय सब जग जानी, करऊ प्रणाम जोरी जुग पानी. पवन तनय भक्तन हितकारी, हृदय विराजत आवध बिहारी.
प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करूं प्रणाम। कभी तुम्हें भूलूं नहीं मेरे प्रियतम श्याम। क्षणक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू। नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमान जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्रभूषण वैराग्यमूर्ती श्री तुकोबाराय यांचा 4 चरणांचा तुम्हा आम्हाला सगळ्यांना सावधगिरी काय असते हे समजून देणारा हा अभंग आहे। विठ्ठल विठ्ठल अभंगावर थोडं प्रतिपादन करण्याच्या अगोदर थोडासा परिहार। किम निमित्त ही सेवा आपल्या सगळ्यांना परिचित आहे। सेवा किम निमित्त आहे। वैकुंठवासी परमपूज्य प्रातस्मरणीय हरिभक्तपरायण श्री बाबूरावजी महाराज वाघ यांच्या 9व्या पुण्यस्मरणानिमित्त सालाबादप्रमाणे होणारा हा उत्सव आणि या उत्सवाअंतर्गतची आजची ही 5व्या दिवसाची सेवा। कधीकधी अनुमान प्रमाणाने काही काही गोष्टी आपल्या लक्षात येतात। जरी आपल्याला प्रत्यक्ष जरी काही गोष्टी माहिती नसल्या तरी एक गोष्ट निश्चित आहे की ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त ही सेवा होते निश्चित त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये असं काहीतरी पुण्य मिळवलं असेल की त्या पुण्याच्या जोऱ्यावर हा सप्ताह होतोय। विठ्ठल विठ्ठल त्यांचा आणि माझा असा प्रत्यक्ष परिचय नाही, पण आजूबाजूची काही मंडळी त्यानंतर त्यांचे जे चिरंजीव आहेत त्यांनी त्यांचा दिलेला परिचय या सगळ्यावरून त्यांच्या जीवनाचा जर आपण आढावा घेतला तर अतिशय ज्याला आपण एका भाषेत सोप्या जर सांगायचं तर वारकऱ्याचं जीवन कसं पाहिजे तसं निखळ वारकरी जे आहेत त्यांचं जीवन जर बघितलं तर त्यांच्या जीवनाकडे बघून आपल्याला निश्चित लक्षात येईल आणि आपल्याकरता एक आदर्शवत असं जीवन। सुरुवातीपासून जे काही त्यांच्या जीवनात घडलेल्या सगळ्या घटना त्यांनी सांगितल्या की कशा कशा प्रकारे त्यांना इकडची आवड होती, तिकडे त्यांच्या प्रापंचिक जीवनात जे असेल ते आपल्याला या आपल्या कीर्तनाकरता ते गरजेचं नसतं। आपल्याला जे गरजेचं आहे ते त्यांच्या पारमार्थिक जीवनात त्यांची वाटचाल नेमकी कशी कशी झाली। तर त्यांनी जे जे काही सांगितलं की अनेक मंदिरामध्ये हिरिरीनं सहभाग घेऊन त्या मंदिराचं कार्य पूर्ण करणं, त्याच्यानंतर विशेषतः महिला मंडळ जे आहे ते महिला मंडळ तयार करणं, आणि मला असं वाटतं की हे जी शोभा आहे ही त्यांच्याच कृपेनं आहे। कारण एवढं सोपं नसतं। पुरुष वर्ग जो आहे तो असाही तयार होऊन जातो, पण त्यांना ज्यांना इकडे येण्याकरता थोडीशी अडचण आहे, कसं यावं, नेमकं कोण शिकवल, त्या सगळ्यांना आतमध्ये स्फूर्ती निर्माण करणं आणि ती स्फूर्ती निर्माण करून त्यांच्याकडून तसं कार्य करून घेणं, असं एक अनोखं असं जीवन ते होतं। त्यानंतर विशेषतः त्यांच्या जीवनामध्ये काही काही जे सप्ताह घडलेत ते खूप मोठ्या भव्य दिव्य स्वरूपात घडले। त्यापैकी एक जे भक्तिशक्ती संगम सोहळा, मला वाटतं 2009 साली ती गोष्ट आहे। तर भक्तिशक्ती संगम सोहळा 2009 साली आपल्या या छत्रपती संभाजीनगरात तो घडलेला खूप मोठा उत्सव, त्या उत्सवाअंतर्गत जे आहे ते खूप हिरिरीनं त्याच्यात सहभाग होता, त्यांचा सिंहाचा वाटा त्याच्यात होता। आणि त्या उत्सवातील आणखीन एक त्यांनी एक गोष्ट अशी सांगितली की त्या उत्सवामध्ये ज्ञानेश्वरी पारायणाचं जे नेतृत्व होतं ते आमचे परमपूज्य प्रातस्मरणीय जे गुरुवर्य आहेत रामभाऊजी महाराज साळडा, त्यांच्याकडे त्या उत्सवातील त्या पारायणाची सेवा होती। विठ्ठल विठ्ठल गुरुवर्य आमच्या बाबांचा आणि त्यांचा चांगल्या प्रकारे परिचय होता। त्यांनी मला अनेक गोष्टी सांगितल्या की बऱ्याच जागेवर जे आहे खूप हिरिरीनं प्रत्येक सप्ताहामध्ये सहभाग घेऊन ते धर्मकार्य करून घेणं, आणि त्याच्यानंतरही त्यांच्या त्या असण्यामुळे अनेक लोकांना तशी सवय लागली आणि या कार्यामध्ये खूप हिरिरीनं सहभाग घेऊन अनेक मंडळ तयार झालेले आहेत। त्यापैकी इथे
मला असं कळलं की जे वार्षिक जेवढे उत्सव असतात आपल्या भागवत धर्मामध्ये, जेवढे काही उत्सव असतील, विविध संतांच्या ज्या पुण्यतिथ्या आहेत, त्या सर्व पुण्यतिथीला इथे काकडा भजन वगैरे होतो. त्याच्यानंतर सकाळी फराळ वगैरे दिला जातो. त्याच्यानंतर ज्या आपल्या 24 एकादशा आहेत त्या 24 एकादशीलाही भजन होऊन दुसऱ्या दिवशी द्वादशीचं पारणं सोडण्याचंही इथे सगळे मंडळी खूप चांगल्या ह्याच्यानं त्याच्यात सहभाग घेतात. खूप चांगला असा असणारा हा परिसर आणि त्या परिसराअंतर्गत असणारी ही सेवा त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त. तसं तर एखाद्या व्यक्तीचं जे जाणं आहे ते आपल्याला दुःखदायक असतं. आपल्या सामान्य भाषेतून जर आपण म्हणायचं तर ते इथून जाणं म्हणजे आपली एक प्रकारची मोठी हानी असते. पण मग हे सोहळे वगैरे जे आपण करतो मग ते नेमके काय समजावं आपण? कारण जाणं हे जर दुःखदायक आहे तर हे सोहळे नेमके करायचे कशा करता? तर मला असं वाटतं की ते ज्या मार्गावर ते चालत होते त्याच मार्गावर आपणही चालत आहोत हे आपण दाखवण्याकरता हे सोहळे करायलाच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. विशेष असं आहे की सर्व संतांच्या पुण्यतिथ्या पर्वकाळ साजरा करणारा हा वर्ग आहे. आणि आज विशेषत्वानं आज असं आहे की 5व्या दिवसाची तर तुमच्या सप्ताहातली सेवा आहेच, पण आज नृसिंह जयंतीसुद्धा आहे. पर्व विशेष भागवत धर्मी 5 जे पर्वकाळ आहेत ते भागवत धर्मामध्ये सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, कृष्णाष्टमी, उत्तमी, शिवरात्र हे 5 पर्वकाळ जे आहेत ते आपल्या भागवत धर्मामध्ये त्याला जसं आपण एकादशी करतो त्याचप्रमाणे हे 5 पर्वकाळाचा उपवास झाला पाहिजे. नाहीतर बऱ्याच जागेवर असं होतं की राम जन्म झाला, दुपारी 12 वाजले की त्याच्यानंतर घ्या काढा दशम्या खाऊन घ्या. किंवा रात्री पण कृष्ण जन्माच्या वेळेस जे आहे 12 वाजल्यानंतर रात्री कोणती भूक लागते. पण बऱ्याच जागेवर मी पाहिलं की रात्री 12 वाजता काही मंडळी आहे ते खातात. आता त्याला काय करणार? पण ज्यांना ही गोष्ट माहिती आहे किंवा आता इथून पुढं तरी लक्षात ठेवा की हे जे 5 पर्वकाळ आहेत, मग आता जर आपण म्हणायला गेलो की तुम्ही ते 2 पर्वकाळ तसे करतात, मग महाशिवरात्रीला उपवास करायची तरी काय गरज? असंही आपण सांगू शकतो ना. पण आता असं आहे की भगवान महादेवांच्या भक्तीला एवढा वर्ग लागलेला आहे, जर असं आपण काही बोलायला गेलो तर तेच आपल्या मागं लागतील. विठ्ठल विठ्ठल. तर आज भगवान नृसिंहांचं प्रागट्यकरण जे झालेलं आहे त्या प्राकट्याचा आजचा सोहळा आहे. आज या दिवशी जे आहे भगवान भक्त प्रल्हादाच्या हाकेला आलेले आहेत. तसं जर बघायला गेलं तर आजचा हा जो पर्वकाळ आहे तो थोडासा अगोदर होऊन गेलेला आहे. म्हणजे साधारणतः जी संध्याकाळची वेळ असते, ज्याला आपण असंही नाही म्हणू शकत की रात्र झाली आणि संध्याकाळही म्हणू नाही शकत, असली मधली जी वेळ आहे त्या वेळेमध्ये भगवंताचा तो उत्सव साजरा होतो. आणि भगवान जे धावून आलेत ते तसं हिरण्यकश्यपूला मारायला आलेत, पण मुख्यत्वाने भगवान प्रल्हादाकरता ते आलेले आहेत. म्हणजे जे भक्त प्रल्हाद आहेत त्यांच्या हाकेला ओ देण्याकरता आलेले आहेत. आणि भगवंताचं ते कार्य बघा की हिरण्यकश्यपूने खूप खडतर अशा प्रकारची तपश्चर्या केली. खडतर तपश्चर्या अशी केली की ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेण्याकरता. असं भागवतामध्ये वर्णन आहे की त्यांची जर तपश्चर्या बघितली तर आपल्याला सुद्धा आश्चर्य वाटेल बरं की हिरण्यकश्यपूसारखं सरी आपल्याकडून नामस्मरण घडेल का, असं प्रश्नचिन्ह आपल्यावर निर्माण होईल. की हिरण्यकश्यपूनं 100 वर्ष विना पाण्या म्हणजे पाणी न पिता ती तपश्चर्या केलेली. आपल्याला एक दिवससुद्धा निर्जला एकादशी करणं मुश्किल आहे. 100 वर्ष विना पाण्यानं राहणं, त्याच्यानंतर ते जे काही आहे त्यांचा जो मंत्र असेल ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेण्याकरता तो त्यांचा चालू आहे. आणि पूर्ण जे शरीर आहे ते हिरण्यकश्यपूचं पूर्ण लहान लहान ज्या मुंग्या आहेत त्यांनी पूर्ण शरीरावरचं मांस वगैरे सगळं खाऊन टाकलं. आणि त्याच्यानंतर जे आहेत त्याच्यानंतर ब्रह्मदेव प्रसन्न झाले. मग ब्रह्मदेवाने असं सांगितलं की मी तुमच्या या सगळ्या तपश्चर्यावर प्रसन्न आहे, बोला काय पाहिजे. पण आता असं आहे की जरी तपश्चर्या केली पण आतला जो स्वभाव आहे तो तमोगुणीच आहे ना, तो आसुरच आहे. ते सांगायला आपण तपश्चर्या म्हणतोय
पण तरी तसं असलं तरी आतली जी गोष्ट आहे ती एवढ्याकरताच आहे की या गोष्टीनं आपल्याला नेमकं विनाशकारी शक्ती कशी मिळवता येईल. मग मागितले त्यांनी जे काही वरदान मागायचे. सुरुवातीला सांगितलं मला अमर करा, तर ब्रह्मदेवाने सांगितलं आम्हालाच माप लागलेलं आहे, आम्ही तुम्हाला कसं काय अमर करणार. इतर काही मागा, काही द्यायला तयार आहे. कारण ब्रह्मदेवाला माहिती होतं की आपण किती जरी कोणतेही वरदान दिले तर ह्याच्यातून मार्ग काढायला बरोबर भगवान काढतील. कारण ते चतुरातू शिरोमणी अतिशय चतुर असे भगवान आहेत, ते त्याच्यातून बरोबर मार्ग काढतील. मग त्यानं मागायला सुरुवात केली की ब्रह्मदेवा तुमच्या सृष्टीकडून तुमच्याकडून निर्माण होणाऱ्या कोणत्याही प्राण्यापासून मनुष्यापासून माझा वध झाला नाही पाहिजे. अस्त्रापासून नको, शस्त्रापासून नको, सकाळी नको, संध्याकाळी नको, सजीवाकडून नको, निर्जीवाकडून नको. कितीतरी वरदान मागून घेतले म्हणजे एखाद्याला असं वाटलं पाहिजे की या सगळ्या वरदानानं तो जवळजवळ अमरच झाल्यात जमा होता. या सगळ्या गोष्टीनंतर सुद्धा जे आहे आता भक्त प्रल्हाद जे आहेत त्यांच्याकडे त्या भक्त प्रल्हादांचा जन्म तोपर्यंत झाला. आणि भक्त प्रल्हादांना जे 4 भाऊ आहेत त्या 4 भावापैकी सगळ्यात लहान आहे भक्त प्रल्हाद. आणि छोट्यापणापासूनच ज्याला आपण म्हणावं की गर्भसंस्कार अगोदरच झालेला होता. कयाधू मातेंना जे नारद महर्षींचा जो सहवास लाभलेला त्यामुळे कयाधू मातेंवर अगोदरच झालेले ते सगळे संस्कार. आणि प्रल्हादजी जे आहेत ते लहानपणापासूनच अतिशय सेवाभावी वृत्ती, मोठ्यांचा आदर करणं, त्यानंतर गोसेवा करणं, ब्राह्मणांचा आदर करणं, सगळे जे काही आपल्या प्रजा असतील त्यांच्यामध्ये समतेनं वागणं, हे सगळे दैवी गुण त्यांच्यामध्ये होतेच. पण एवढं सगळं करूनसुद्धा जे आहे जसं त्या हिरण्यकश्यपूने असं सांगितलं की गुरुजींकडे तुम्हाला शिक्षा घ्यायला जायचे, तर ते छंड आणि आमर्कजे नावाचे जे गुरुजी आहेत त्यांच्याकडे शिक्षाही घ्यायला गेलेत. म्हणजे त्यांच्याकडून ते शिक्षण घ्यायचं आणि पुढं राज्यकारभाराला कामाला येतील अशा हिशोबाने हिरण्यकश्यपूने पाठवलं. पण ते त्यांच्याकडं तर शिकायला गेलेत, पण शिकल्यानंतर जे आहेत ते त्यांच्याकडचं काही आसुरी विद्या शिकलेच नाहीत. बाकी जे असेल ते शिकवतात तेवढं शिकून घ्यायचं, पण आपलं जे आतमधलं आहे ते सगळ्यांना असं सांगायचे की या चराचरामध्ये जे चालवणारा जो एक शक्ती आहे ती भगवंताची शक्ती आहे. मग बऱ्याच वेळा ते लोक म्हणायचे अहो ते राजेसाहेब जे ते इथलचे आपले देव आहेत त्यांना देव म्हणा. ते म्हणायचे ते देव नाहीत, त्यांनाही बनवलेलंच आहे. उलटं त्यांनाच मी सांगणार आहे की तुम्हीसुद्धा त्या नारायणाला शरण जा म्हणून. हे सगळं जसं आपण म्हणतो एखाद्या वेळेस थोडीशी शिक्षा व्हावी, शिक्षण कंप्लीट व्हावं आणि इकडे यावं. आल्यानंतर जे आहे हिरण्यकश्यपूने विचारलं बोल बेटा काय शिकला. शिकल्यानंतर त्यांनी एकच सांगितलं की चराचरामध्ये तो परमात्मा व्याप्त आहे आणि सगळेजण जे आहे डोळ्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची धुंदी भरून या संसाराला लागलेले आहेत, ह्याचंच मला कौतुक वाटतं आहे. या सगळ्याला सोडून त्या परमपिता परमात्म्याला शरण जायला पाहिजे असं सांगितल्यानंतर हिरण्यकश्यपूचं डोकंच सटकलं. त्याला असं वाटायला लागलं आपण सोडलं कोणत्या कामाला, झालं आहे कोणतं. मग शेवटी जे आहे हिरण्यकश्यपूने बरेच प्रयत्न केले की घरातलाच मुलगा वैरी निघाला, त्यांना असं वाटायला लागलं कशाला ठेवावं यालाच, मारून टाकावं म्हणून 2-3 7-8 10 चांगले प्रयत्न केले. अगोदर जे आहे काही शस्त्रधारी जे आहेत ते सैनिक त्यांच्यावर सोडलेत, त्याच्यानंतर त्यांना हत्तीच्या पायाखाली देण्यात आलं, नंतर साप जे आहेत ते त्यांच्यावर सोडले. खूप वेगवेगळे प्रकार झाले. मोठ्या पहाडावरून त्यांना खाली फेकून दिलं. सगळ्या गोष्टी झाल्या. ते होलिका दहन वगैरे जे सगळा प्रकार आपल्याला माहिती आहे. पण हे सगळं झाल्यानंतर सुद्धा जे आहे हिरण्यकश्यपूच्या लक्षात आलं की आता काही हे आपल्या हातातली केस नाही. पण शेवटी हिरण्यकश्यपूने थोडं रागारागानं विचारलं की आता मी स्वतः तुला मारणार आहे, आता तुला वाचवायला कोण येणार आहे. त्यावेळेस प्रल्हादजींनी सांगितलं की परमात्मा श्रीहरी चराचरामध्ये आहे, कणाकणामध्ये व्याप्त आहेत. ते बरोबर जर त्यांना वाटलं की मला वाचवावं तरही येतील, त्यांना वाटलं नाही आता अध्याय संपून टाकावं तर नाही येणार. तुमच्या हस्ते जर माझं लिहिलं असेल तर त्याला मी काय करणार. पण जर भगवंताच्या मनात आलं तर ते भगवानच आहेत, प्रत्येकाला वाचवणारे, प्रत्येकाला मारणारेही भगवान आहेत, प्रत्येकाला वाचवणारेही भगवान आहेत. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, पालन बाका होता उसका रक्षक दया निधान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है
प्रल्हादजींनी सांगितलं की मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. आणि जर त्यांच्या मनात आलं असेल तर तसं होईल, पण त्यांचं बालही बाका होऊ नाही शकत. ज्यांचा रक्षक दया निदान म्हणजे भगवान ज्यांचे रक्षक आहेत त्यांच्या केसालाही धक्का लागू नाही शकत. एवढं सगळं झाल्यानंतर जे आहे आता रागारागानं त्यांना सांगितलं, सांगा तुमचा परमात्मा नेमका कुठे, इथे आहे का, त्या आहे का, तिथं जे एक खंब आहे, स्तंभ आहे, त्या स्तंभात आहे का. त्यानं सांगितलं प्रत्येक कानाकानात आहे, त्या स्तंभात सुद्धा आहे. आणि जसं त्या स्तंभामध्ये लात मारली तर त्यावेळेस जे प्रगट झाले ते आजचा दिवस आहे. बोलिये भगवान नृसिंह भगवान की जय. नृसिंह भगवंताचं प्रागट्यीकरण झालं आणि त्यानंतर जे आहे बरोबर नृसिंह भगवंतांनी त्या हिरण्यकश्यपूला लगेच आपल्या मांडीवर घेतलं आणि जसं त्या राज्याची जी हे असेल म्हणजे राजदरबारामध्ये जी चौकट असेल, आता सांगा म्हणे घरात आहे का बाहेर आहे, चौकटीत धरलेलं आहे, न आत आहे न बाहेर आहे, संध्याकाळचा वेळ आहे, न याला म्हणतायत की पूर्ण रात्र झाली, न याला दिवस म्हणतायत, न दिवसा न रात्री. त्याच्यानंतर आता सांगा की मी कोण आहे, तुम्ही मला मानव म्हणताल का तुम्ही प्राणी म्हणताल, दोन्ही पण नाही. जर तोंड बघितलं भगवंताचं तर ते सिंहाचं, खालचं जे धड आहे ते मानवाचं, अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या त्याचे जेवढे क्लॉज असतील आजच्या भाषेत जर सांगायचं ते सगळेच्या सगळे क्लॉज कट केले आणि त्याच्यानंतर आपले जे नख आहेत, नखाला सजीवही म्हणता येत नाही, निर्जीवही म्हणता येत नाही. सजीव जर म्हणावं तर ते जेव्हा आपण त्याला कापतो तेव्हा त्रास होत नाही, आणि जर निर्जीव म्हणावं तर त्याची वाढ चालू आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींनी युक्त जे आहे भगवंतांनी त्याचं वध केला आणि वध केल्यानंतर जे आहे भगवान प्रल्हादाला सांगू लागले की मागा, काहीतरी मागा. ते मागा म्हटल्यानंतर जे आहे प्रल्हादजींनी असं सांगितलं की देवा तुमची भक्ती करायची आणि आम्ही काहीतरी मागायचं, हे म्हणजे एक प्रकारचा व्यवहार झाला. तो व्यवहार आम्हाला काही करायचा नाही, तरी भगवान खूप मागं लागले. त्याच्यानंतर भगवंताला प्रल्हादजींनी सांगितलं की खूपच तुम्हाला द्यावं जर वाटत असेल तर हे किती जरी वाईट होते तरी माझे वडील होते, तुम्ही यांना फक्त सद्गती प्रदान करा. आणि सद्गती मागितली एवढाच एक विषय आहे. या सगळं सांगण्याच्या पाठीमागं उद्देश हा की जर निमित्तानं जर सेवा आली तर हेही सांगणं कीर्तनकाराचं कर्तव्य आहे. विठ्ठल आता जे आहे आता आपण आपल्या अभंगाकडे वळूयात. भगवंताचं प्रागट्यीकरण तुम्हाला सांगितलं. आता आपला जो मूळ अभंग आहे, आज जो आपण कीर्तनाकरता घेतलेला अभंग आहे, क्षणक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. मानवी जीवनात आल्यानंतर प्रत्येकाची जी ओढ आहे, प्रत्येकाची जी धाव आहे ती सुखप्राप्ती करता आहे. कोणत्याही माणसाला जर आपण विचारलं की का रे बाबा सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय मरमर चालली, कशा करता चालली, तो सांगल हे मिळवायचं आहे, ते मिळवायचं आहे, ते मिळवायचं आहे, पण त्याच्या अंती त्याच्यानं काय होणार आहे शेवट. तर प्रत्येकाचं एकच उत्तर असेल की ते जर मला मिळालं तर मला सुखाची प्राप्ती होईल. म्हणजे प्रत्येकाची जी धाव आहे ती सुखाकरताच चाललेली आहे. पण जर आपण याच्यावत प्राणीवर्ग जर बघितला किंवा मानव वर्ग जर बघितला तर तो तेवढ्यानं नेमका सुखी होतोय का नाही होते हे काही आपल्याला सांगता येणार नाही. म्हणजे पूर्णतः तो सुखी झालेला आहे का नाही आहे हे आपल्याला कोणालाच ठामपणे सांगता येणार नाही. विठ्ठल विठ्ठल. सुखाकरता मरमर चाललेली आहे आणि दुःखाकरता कोणतेच प्रयत्न नाही. का कोणी असं आहे की माझ्याकडं दुःख यावं म्हणून मी काही प्रयत्न करतोय. एखाद दुःख जे उदाहरण आहे ते कधी कधी आपल्याला अपवादाने एखादं उदाहरण सांगता येतं त्याचं की त्यांनी दुःख प्राप्ती व्हावी म्हणून भगवंताकडे मागणी केली होती. आपल्याला महाभारतामध्ये जर कुंती मातेकडे जर आपण बघितलं तर कुंती मातेनं असं सांगितलं की देवा आम्हाला जे आहे ना तू दुःख दे जीवनात, आणि ते दुःख दे असं म्हटल्यानंतर आपल्याला आश्चर्य वाटेल की एक उदाहरण आपल्याला सापडले दुःख जे मागतायत ते. पण नेमकं हे दुःख कशा करता मागतायत बघा. मागणी जी आहे ना ती जरी दुःखाची आहे तरी पर्यायानं सुखाचीच मागणी. बरं, दुःखाची मागणी एवढ्या करता आहे की देवा जर आम्हाला दुःख प्राप्त झालं तर आम्ही तुमचा धावा करू. तुमचा धावा केल्यानंतर एक तर तुमचं नामस्मरण घडेल आणि जर तुम्ही दर्शन द्यायला आले तर दर्शनाचं आणि नामस्मरणाचं जे आहे ते सुख आमच्या जीवनात होईल. ते मिळवण्याकरता आम्ही दुःख मागितले. म्हणजे पर्यायानं कशाकरता मागितले? सुखाकरताच मागितले.
म्हणजे दुःखाकरता कोणी प्रयत्न करत नाही आहे, सुखाकरता प्रत्येकाचे प्रयत्न चालू आहे, पण म्हणावं तेवढं सुख काही प्रत्येकाच्या पदरात पडत नाही. आणि मग हे जर दुःख जे आहे हे जर आपल्याकडे न सांगता येतं आहे तर आपल्याकडून काहीतरी अशी गोष्ट निश्चित घडत असेल की त्याच्यानं आपल्याकडे ते दुःख येतं आहे. नाही सांगतात जर ते तिथे येतं आहे तर काहीतरी त्याच्या पाठीमागं कारण असलं पाहिजे. तर प्रामुख्यानं हे जे दुःख आहे या दुःखाचं जर आपण वर्गीकरण केलं, साधू संतांनी याचं वर्गीकरण केलं आहे की हे नेमके दुःख कोणत्या प्रकारचे आहे, तर त्यांनी 3 प्रकारच्या ह्याच्यात ह्या दुःखाला म्हणजे या दुःखाचं जे वर्गीकरण आहे ते 3 दुःखामध्ये केलं आहे. ते 3 दुःख असं आहे की सगळ्यात मोठं जर दुःख बघितलं तर त्यांनी गरिबीचं दुःख सांगितलेलं आहे. दुसरं जे दुःख आहे ते दुसरं दुःख आहे पापाचं दुःख. आणि तिसरं जे दुःख सांगितलं ते गर्भवासाचं दुःख सांगितलं आहे. विठ्ठल विठ्ठल. हे गरिबीचं जे दुःख आहे हेही अनेक लोकांकडे आपण बघतो की अनेकदा जे आहेत गरीब लोकांकडे बघितल्यानंतर रामायणामध्ये सुद्धा आहे. नाही दरिद्र सम दुःख जग माही, संत मिलन सम सुख जग नाही. गरिबीचं जे दुःख आहे त्याच्यासारखं दुसरं दुःखच नाही. त्याचं कारण या गरिबाकडे जे आहे सगळेजण दुर्लक्ष करतात. कोणी जर आपण विचारलं सहज का हो ते तुमचे पाहुणे, नाही आपले दुरून लागतात ते कोणतरी. का? कारण गरीब आहेत. आणि जर एखादा श्रीमंत असला तर पार उकरून नातं काढतील. ते तुम्हाला माहिती का कोण आहेत ते आमचे? काही नाही, ते असं नातं सांगते ते आमच्या भाऊजाईचे, त्यांचे दिराचे, त्यांच्या ननंदेचे, चुलत भावाचे, कोणी असे काहीतरी नातं दूरचं काढतात. कारण काय माहिती का, त्या श्रीमंत माणसाला कोणी सहज ओळख देते. पण गरिबीचं जे दुःख आहे ते एक तर तो स्वतः त्या हालापेष्टेत आहेच, पण इतरांकडून होणारं जे दुर्लक्ष तेही त्याला आहे त्याच्या जीवनामध्ये. दुसरं जे दुःख आहे ते पापाचं दुःख आहे. पापाचं दुःख असं असतं की कधी कधी आपल्या जीवनामध्ये एखादा प्रतिकूल भोग होतो. आपल्याला लक्षात येत नाही की नेमकं काय आपल्याकडून असं घडलं की आपल्या जीवनात हा भोग निर्माण झाला. आपण सहज बोलता बोलता सुद्धा असं म्हणतो, काय माहिती आपल्याकडून काय पाप घडलं असेल की माझ्या नशिबाला असं आलं, असं आपण सहज म्हणतो ना. नाहीतर एखादी चांगली गोष्ट घडल्यानंतरही आपल्याकडे असा सहजच संवाद आहे की काहीतरी आपली मागची पुण्याई असेल बरं त्याच्यानं असं घडलेलं आहे. म्हणजे जर दुःख आलं तर आपण सरळ काय म्हणतो, मागचं काहीतरी पाप आहे त्याच्यामुळे हे दुःख वाट्याला आलेलं आहे. म्हणजे एक दुःख आहे गरिबीचं, एक दुःख आहे ते पापामुळं आपल्याला भोगायला मिळतं, आणि तिसरं दुःख जे आहे ते गर्भवासाचं दुःख आहे. आता हे गर्भवासाचं जे दुःख आहे ना हे आपल्या आम्हाला सगळ्यांनाच आहे. जर गरिबीचं दुःख बघितलं तर प्रत्येकालाच आहे असं काही नाही, एखादा त्याच्यातून सुटूनही जातो. पापाचंही दुःख प्रत्येकाच्याच वाट्याला असं काही नाही. एखादा पुण्यात्मा जन्माला येतो त्याच्याकडं ते नसतं, पापाचं दुःख नसतं, गरिबीचंही दुःख नसतं. सुरुवातीपासून जे आहे एखादा घरंदाज श्रीमंत असो, 7-8-10 पिढ्यांपासून चांगली श्रीमंती असेल असं एखादं घराणं असतं, आणि एखादा पुण्यवानही जन्माला येतो. पण हे जे गर्भवासाचं दुःख आहे हे त्या श्रीमंतालाही भोगायचं आहे, त्या पुण्यवानालाही भोगायचं आहे. ह्याच्यातून जे सुटलेले आहेत ते फक्त ज्ञानी संत महात्मे आहेत. विठ्ठल विठ्ठल. मग जर बघितलं आपण तर जीवनामध्ये जे आहे, जीवनामध्ये जर आपण श्रीमंती कमवली तर त्याच्यानं गरिबीचं दुःख दूर होतं. जर पुण्य कमवलं तर त्याच्यानं पापाचं दुःख दूर होतं. आणि जर ज्ञान जर आपण संपादन केलं तर हे गर्भवासाचं जे दुःख आहे ते आपलं दूर होतं. मग मनुष्यानं नेमकं काय करायला पाहिजे? मनुष्यानं जे आहे ना, जे दुःख आपल्याला येणारच आहे निश्चितपणे, जे आपल्याला ठामपणे माहिती हे दुःख आपल्या वाटेला येणारच आहे. काय येणार आहे? ते श्रीमंती जे गरिबीचं दुःख आहे तेही जन्माला आल्यामुळंच आहे. जे पापाचं दुःख आहे तेही जन्माला आल्यामुळे, म्हणजे गर्भवासामुळे ते वरचे 2 दुःख आहेत. मग गर्भवास चुकवणं हे शहाण्याचं काम. आणि मग शहाण्या माणसानं काय करायला पाहिजे की ते जे दुःख आहे ते गरिबीचं दुःख जर दूर केलं तर आपली एका जन्माची अडचण दूर होते. जर आपण पुण्य जे आहे ते कमवलं तर आपली एका कल्पाची अडचण दूर होते.
पण जर आपण गर्भवासाचं दुःख गमावण्याकरता किंवा ते दुःख कमी करण्याकरता जर आपण ज्ञानाची प्राप्ती करून घेतली तर आपलं कल्पांती जे दुःख आहे ते नष्ट होतं. विठ्ठल मग हे जे ज्ञान मिळवायचं आहे, हे ज्ञान नेमकं मिळवायचं कसं? गर्भवासाचं जर दुःख आपल्याला बाजूला करायचं तर ते ज्ञानानं ते दुःख बाजूला होतं. मग हे ज्ञानाची प्राप्ती नेमकी कशी करायची? तर ज्ञान प्राप्ती करण्याकरता जे साधन आहे ते विचार आहे किंवा विवेक आहे. आपण विवेकानं ज्ञानाची प्राप्ती करू शकतो. त्याला बोली भाषेत विचार म्हणतात. म्हणजे विचार जर आपण केला नीट तर त्या विचारानं हे दुःख निश्चित दूर होऊ शकतं. मग या ज्या प्रस्तुत अभंगामध्ये आहे, प्रस्तुत अभंगामध्ये आपल्याला जी तुकोबाराय जे आहे ते विचार करायला सांगतायत. ते अभंगाच्या पहिल्या चरणात क्षणक्षणा हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू. श्री तुकोबाराय या प्रस्तुत चरणामधून आपल्याला विचार करायला सांगतात. विचार काय करा? क्षणक्षणा हाची करावा विचार. विचार अजून आपला द्वितीय चरणामध्ये, पण कशा करता करा? तरावया पार भवसिंधू. भवनाम जन्म म्हणजे हे जे जन्म मरणाचं जे दुःख आपल्या पाठीमागे लागलेलं आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. हे जे सगळं गोष्ट आपल्या पाठीमागे लागलेली आहे हे दूर करण्याकरता तुम्ही विचार करा. क्षणक्षणा हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू. भवसिंधू जे आहे ते भवनाम जन्म आणि हे जे आहे हे तरुण जाण्याकरता आपण विचार करा. विचार का करा? कारण हे जे जन्म मृत्यूचं जे पाठीमागे लागलेले आपले झंगाट आहे हे अतिशय वाईट आहे. हे एवढं सोपं नाही. हे जर तरुण जायचं आहे, या माया नदीतून जर तरुण जायचं आहे तर ही सोपी नदी नाही आहे. त्या माया नदीचं जे आहे ते 7व्या अध्यायामध्ये गीतेचं वर्णन आहे. दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया. ही जी माया आहे ही अतिशय अवघड आहे तरुण जायला. कारण त्या नदीचं वर्णन असं आलं आहे की ज्ञानोबाराय त्याचं वर्णन करत आहेत. ज्ञानोबाराय सांगतात की याच्यामध्ये सतत पाऊस चालू आहे. सतत पाऊस कशाचा चालू आहे? त्रिगुणाचा ह्याच्यामध्ये पाऊस दाखवलेला आहे. पाऊस असा आहे की तमोगुण आहे, रजोगुण आहे आणि सत्वगुण आहे. ते तमोगुणी आणि रजोगुणी तर ते उद्धाराच्या कामाचेच नाहीत. त्यांचा उद्धार तर होऊच नाही शकत. कारण तमोगुणी जे आहे ना, रजोगुणी तरी मध्ये आहे, तमोगुणी जे आहे ते खालच्या दिशेला जाणार आहे. फक्त सत्वगुणी जे आहे त्याचाच उद्धार सांगितलेला आहे. आणि त्या सत्वगुण्याला सुद्धा 2 प्रकारचे मोठे ज्याला आपण म्हणतो धोक्याचे सिग्नल सांगितलेले आहे. सुख संगेन बध्नाती ज्ञान संगेन चानघ. जर त्या सत्वगुणामध्ये सुद्धा 2 धोक्याचे सिग्नल आहे असे की मी सुखीन मी ज्ञानी असा जर अहंकार झाला त्याच्यात तर त्या अहंकारानं सुद्धा तिथं मोठे धोक्याचे सिग्नल सांगितलेले आहेत. आणि ही जी नदी आहे याच्यामध्ये महापूर येतात. हे एक रूपक केलेलं आहे त्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये मोहाचं जे आहे ते महापूर सांगितलेलं आहे. आणि मग या मोहात कोण अडकलेलं नाही आहे? मोहात जे ते प्रत्येकाची
रामायणामध्ये उल्लेख आहे की मोह सकल व्याधीन कर मूला, म्हणजे मोह जे आहे या सगळ्या गोष्टीला जे आहे उत्पन्न करणार आहे, म्हणजे आपल्याला संसारात अडकवणार जर काही असेल तर ते मोह आहे. आणि त्या मोहाची गोष्ट अशी आहे की चांगल्या चांगल्याला ते सुटत नाही. एखाद्या वेळेस जर एखाद्या आजोबा जर काही पूजा वगैरे करत असले आणि जर एखादा छोटा नातू जर खेळत खेळत आला आणि जर तो जर बोबड्या आवाजात म्हणला बाबा बाबा मला घ्या, तर बऱ्याच वेळा ते बाजूला देव सारल्या जातात. अरे त्याला घ्यावं लागेल. काही लोक असं सांगतात की अहो कीर्तनाला आलो असतो आम्ही, पण ते लहान लेकरं आहेत ना ते आमच्याच अंगावर येतं. म्हणजे हे काय झालं, ज्या गोष्टीतून आता सुटायचं आहे ते सुटायचं शक्यच होत नाही. प्रत्येक गोष्टीचा मोह आहे. किती गोष्टीचा मोह आहे. आपण सगळ्या गोष्टीला माझं जे म्हणणं आहे तो सगळा मोहाचाच प्रकार आहे. माझी दुकान, माझं घर, माझे मुलं, ह्या सगळ्या गोष्टी मोहाच्याच आहेत. हो, ज्याला हे माझं म्हणतात ह्या तरी गोष्टी ठीक आहेत, पण काही लोक म्हणतात माझं कुत्र. आता माझं कुत्र आहे का कुत्रीचं कुत्र आहे? कोणाचं कुत्र आहे? कुत्रीचं कुत्र आहे ना. माझं कसं काय म्हणता तुम्ही त्याला? काही लोक म्हणतात आमचं कुत्र आहे. आमचं नाही बाबा, ते कुत्रीचं कुत्र आहे. या गोष्टी ज्या आहे, या एक गोष्टी ज्या आहे, ह्या भवनदी जी आहे ती खूप मोठी सांगितलेली आहे. आणि मग या भवनदीतून जर तरुण जायचं आहे तर हे तरुण जाण्याकरता आपल्याला भगवंताची शरणागती करावं लागते. ती जी भगवंताची शरणागती आहे ती शरणागती करण्याकरता तुम्ही अगोदर हा विचार तर करा की कोणता, की आपण ह्याच्यात अटकलेलो आहे, आपण ह्याच्यामध्ये ट्रॅप झालेलो आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे हा विचार करायला सांगतायत आणि क्षणाला करायला सांगतायत. प्रत्येक क्षणाला हा विचार करा. मग प्रत्येक क्षणाला कसं काय विचार होऊ शकतो बरं? आता जर महाराज म्हणताय की प्रत्येक एकेका मिनिटाला हाच विचार करायचा, काय तरावया पार भव सिंधू, यामधून तरुण कसं जायचं? मग हे तरुण जायचं हाच जर विचार आपण जर 24 तास करायला लागलो, मग बाकीचे उद्योग करायचे कधी? त्याचा अर्थ जो आहे ना असा शब्दशः नाही घ्यायला पाहिजे बरं. शब्दशः जर एखाद्याचा अर्थ घेतला तर त्याच्यातून चुकीचे काही अर्थ निघतात. ते काय झालं, दवाखान्यामध्ये एक महिला गेली आणि त्या आपल्या पतीला घेऊन गेली. त्याच्यानंतर त्या पतीला सांगितलं, त्या डॉक्टरांनी तपासल्यानंतर ते म्हणले बाहेर बसा, मी गोळ्या देतो म्हणे. त्या बायकोकडं दिल्या गोळ्या. असं सांगितलं काय करा म्हणे, या गोळ्या ना कुटून द्या त्यांना. आता तिनं घरी आलं आणि त्या नवऱ्यालाच कुटलं. आता कशाला कुटून द्या सांगितलं होतं? गोळ्या कुटून द्या सांगितल्या, नवऱ्याला कुटायला थोडी सांगितलं. त्याच्यानंतर 2-4 दिवसांना घरातली म्हातारी जी आहे ती आजारी पडली. त्या म्हातारीला नेलं. मग त्यानं काय केलं, ते एक औषध दिलं आणि औषध सांगितलं हे औषध जे म्हातारीला हलवून द्या. आणि ती घरी आली आणि म्हातारीला धोळणीत टाकलं आणि म्हातारीला हलवून ते औषध दिलं. म्हणजे शब्दशः जर आपण त्याचा अर्थ घ्यायला गेलो तर ते अर्थ वेगवेगळे निघतात. पण हे जे क्षणक्षणा हाची करावा विचार, हे एवढ्याकरता सांगितलेलं आहे. ह्याच्याकरता तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. त्या दृष्टांतावरून तुमच्या लक्षात येईल की हा विचार क्षणक्षणाला का करायला पाहिजे. एका जेलमध्ये एक 10-20 कैदी होते, बऱ्याच दिवसाचे होते. आणि त्या कैद्याला त्यांच्या सगळ्या वागणुकीला बघून तो जेलर अतिशय खुश झाला. आणि त्या जेलरनं असं सांगितलं की तुमच्या सगळ्याची वागणूक बघून मी खुश आहे, तुम्हाला काय पाहिजे ते मागा. तर आतमधले जे कैदी सगळ्यांनी वेगवेगळं मागितलं. कोणी सांगितलं इथं गादीच नाही म्हणे बरोबर, इथं गादीच पाहिजे झोपायला, ते जे अंथरूण आहे ते बरोबर नाही. कोणी काही मागितलं, कोणी सांगितलं लई दिवस झाले सिगरेटच नाही पिलो, सिगरेटाची डब्बी भेटली चांगलं होईल. कोणी जेवण मागायला लागलं. सगळ्यांनी वेगवेगळं सांगितलं. पण त्याच्यामधला जो एक कैदी त्यानं असं सांगितलं की जेलर साहेब जर खरंच तुम्ही माझ्यावर खुश आहे तर मला इथून सोडा, ह्याच्यातून बाजूला काढा. म्हणजे हा जो विचार आहे तो कैदी केव्हा करायला लागला, तो आतमध्ये जेव्हापासून आला असेल तिथं तेव्हापासून त्याला बोचायला लागलं की नेमकं आपण इथं आतमध्ये का आलेलो आहे. जेव्हा केव्हा एखादी अशी संधी निर्माण होईल तर आपल्याला बाहेर निघता येईल का नाही, हा विचार त्याच्या मनात होता तेव्हा त्याला तो सांगता आला. तसं तुकोबारायांचं म्हणणं आहे की क्षणाला हा विचार करा की या माया नदीतून कसं तरायला जायचं, म्हणजे आतमध्ये त्याची जाणीव नित्य राहू द्या. त्याचा अर्थ क्षणा करा. विठ्ठल विठ्ठल. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की क्षणाला का सांगितलं, कारण ह्या जे देह आपल्याला प्राप्त झाला आहे ह्याचा एक क्षणभराचा सुद्धा भरोसा नाही. हे केव्हा काय होईल हे सांगताच येत नाही.
क्षणभंगूर नाही भरवसा, एक मिनिटाचा सुद्धा भरोसा नाही. कधी कधी आपल्याला असं वाटतं काय असं थोडी आहे की काही वय बघून जाणार आहे. आपण विचार करा, एखाद्याचं वय जायचं असतं नसतं. एखादा जो आहे तो 7-8-10 वर्षाचा असतो तेव्हा निघून जातो. एखादा 100-110 वर्ष जगेल, जगा ना, तुम्हाला मनही थोडी त्याला. पण प्रत्येकाला नेमकं केवढं आयुष्य हे काही सांगून थोडी येतं. मग ते आयुष्य जर आपण असा विचार केला की करू म्हातारपणात, पण तुमच्या काय आता ते म्हातारपणापर्यंत राहील नाही राहील. प्रत्येकाचं आयुष्य वेगवेगळं आहे, प्रत्येकाच्या आयुष्याचं माप वेगळं आहे. म्हणून ते क्षणक्षणाला करा. जेव्हापासून तुम्हाला जागृती झाली. आपण आत्ता जो विषय घेतला आपण, तर प्रल्हादजींनी जे आहे त्यांचे जेवढे सवंगडी होते शाळेतले, तर त्यांना जेव्हा उपदेश केला ना तेव्हा असं सांगितलं की कौमारे आचरत प्राज्ञे, म्हणजे लहानपणापासूनच ह्याला लागा. ह्याला असा विचार करू नका की आपण बघू ना आत्ता तर काय आहे, आत्ता आपला संसार होऊन द्या, जेव्हा हातपाय थकन तेव्हा करू. विठ्ठल विठ्ठल. मग हातपाय थकल्यानंतर तर राम सुद्धा बरोबर नाही म्हणतात. मग ते आपलं ते तोंडातले दात बिन असते ते आपलं आले लांब लांब. मग ते भगवानही म्हणतो मी लांबच आहे आता तू एवढ्या दिवस काही आमचा विचारच केला नाही. म्हणून क्षणोक्षणा करा. क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. विचार जे आहे, विचार करणं हे मानवी जीवनातलं कामच आहे. मानवी जीवन हे विचारणीयच आहे. विचारात कोण नाही करत विचार. आम्ही सगळेजण विचार करतो. मग तुकोबरायांना सगळ्यांनी सांगितलं की तुकोबराय आम्हीही विचार करतो, पण नेमका कोणता विचार करावा हे काही आम्हाला माहीतच नाही. आमच्या डोक्यात नानाविध विचार चालू आहे. काय विचार करतील लोक त्याचा काही नियमच नाही. कोणी काही विचार करू शकतं, कोणी काही विचार करू शकतं. हे गृहस्थ जे आहेत आमचे बाबा सांगत असतात विनोदाने, त्यांच्याकडे आला आणि आल्यानंतर त्यांना असं सांगितलं की म्हणे बाबा मला असं वाटतं की हे जे लोक लई विचार करतात ना, म्हणे लई डोकं लावतात ना, त्यांचेच केस गळतात, त्यांनाच पुढं चालून टक्कल पडतं. हा मला असा डोक्यात विचार येतोय म्हणे. मग बाबांनी त्याचं ऐकलं तेवढं. त्याच्यानंतर परत एकदा त्याने सांगितलं म्हणे बाबा मला असं वाटतं की ज्याचे सगळे केस शाबूत राहत असेल मग ते काहीच विचार नाही करत का, ते काय बिनडोक आहे का? हा कोणता विचार आहे? ह्याच्यातून काय मिळवायचं नेमकं? असे कितीतरी विचार आहे. असे कीर्तनकार मंडळी विनोदानं सांगत असतात की एक जणानं जे आहे आपल्या रोज वाट्यावर बसायचं. वाट्यावर बसल्यानंतर समोरून एक म्हैस चालत होती. त्या म्हशीचे शिंग जे ते असे गोल शिंग होते आणि ते दोन्ही असे वर्तुळाकार तिथपर्यंत आलेले होते. मग या माणसाचा रोज असा विचार चालायचा की समजा जर आपण ह्या म्हशीच्या मध्ये जर आपलं मुडकं घातलं तर हे नेमकं आपण पलीकडं बाहेर निघू का मध्ये अटकू, हा त्याचा नित्याचा विचार. मग जवळजवळ असा विचार करा की तुम्ही 2-4 महिने हा विचार त्यानं रोज केला आणि एक दिवशी जे ते विचारानं उठला. आता उठल्यानंतर त्यानं ते सरळ आपण गेला आणि त्या म्हशीत मुंडकं अटकवलं. आणि ते म्हसाड जे त्याला काही दिसायला त्याने, ते पहिलेच निर्बुद्ध प्राणी, त्यानं जे पकडलं त्याला तर पूर्ण जेवढं गाव असेल तेवढा फेरफटका, इकडं तिकडं काट्यात कुंपणात सगळीकडं अटकला. पूर्ण रक्तबंबाळ झाला. रक्तबंबाळ झाल्यानंतर कसं तरी लोकांनी सोडवलं आणि सोडवल्यानंतर बाजूला केलं. लोक 2-4 असतेच असे, अरे म्हणे भल्या माणसा काही विचार. तो म्हणे विचारात सांगू नका बरं, मी अख्ख्या चातुर्मास्य तेच विचार केला आहे. आता कीर्तनकार मंडळी जे आहे ना हे विनोदाना दृष्टांत सांगतात, पण हे जरी असलं तर याच्या पाठीमागचं गमक सांगतो मी तुम्हाला. हे आहे त्या म्हशीचं मी तुम्हाला सांगतोय, पण आपलंही असंच झालेलं आहे. आपण सुद्धा जे आहे आपण सगळा विचार करून हे चांगलं आहे का ते चांगलं आहे का असं करून जे संसारात मुडकं घातलेलं आहे ते आता आपल्याला किती वेळ कुठं फरफटतं आहे, कोणी आपल्याला सोडवायला सुद्धा रिकामं नाही. अशा अर्थाचा हा विचार आहे. विठ्ठल विठ्ठल. मग नेमका आपण कोणता विचार करायला पाहिजे हे तर आपल्याला कळलं की क्षणक्षणाला विचार करायला पाहिजे, पण नेमका कोणता विचार करायचा की त्या विचारानं आपल्याला आपल्या या तरावया पार भवसिंधूला आपल्याला कारण होईल असा कोणता विचार करायचा हे अभंगाच्या 2ऱ्या चरणात.
नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. महिला मंडळ सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं उभं आहे बरं. तसं तुमच्याकडची जी साथ आहे ही सगळ्यांचीच खूप उत्कृष्ट आहे. त्याच्यात इकडं प्रामुख्यानं सुरडकर महाराज आहेत. त्याच्यानंतर महाराजांचं नाव काय, वैजीनाथ महाराज आहे, हां लहू महाराज आहे. त्याच्यानंतर हे जे आहेत हे तर आमचे खूप अगोदरपासूनच त्यांना पाहायला का आनंद होतो. त्याच्यानंतर आज प्रथमच रतन महाराज आहेत, माधव बाबा आहेत, सगळ्यांची उपस्थिती आहे. आणि प्रामुख्यानं जे आहे मृदंगाचार्य पण आहेत. त्यानंतर कीर्तन श्रवणाकरता आपले हरिभक्तपरायण महाराज पण उपस्थित आहेत. उद्या महाराजांचं कीर्तन आहे. मला सांगितलं आल्याबरोबर, मला चेहरा लक्षात आला म्हणून मी नंतर आल्याबरोबर विचारलं की कोण आहेत म्हणून. महाराजांची उपस्थिती आहे. तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये असणारा हा कार्यक्रम असो. सांगण्याचा उद्देश असा की कोणता विचार करावा. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. आता जे आहे आपल्याला भवसिंधूतून बाजूला होण्याकरता 3 महत्त्वाचे विचार महाराज सांगतात. कोणते विचार करायचे. नाशिवंत देह जाणार सकळ आणि आयुष्य खातो काळ. पण या तिन्ही गोष्टी करता एक महत्त्वाचं त्याला पालुपद आहे बरं, ज्याला आपण म्हणावं की धोक्याचं सिग्नल जर असलं तर तिथं कसं असतं, सावधान. तसं नाशिवंत देह, हा जो देह आहे तो नाशिवंत सावधान, जाणार सकळ सावधान आणि आयुष्य खातो काळ सावधान. विठ्ठल विठ्ठल. तसं तुम्हाला आम्हाला सुद्धा या सावधान या शब्दाची जी आहे ना बऱ्याच वेळा आपल्याला माहिती बरं, हे सावधान शब्द कुठं कुठं आहे आपल्याला सुद्धा. बऱ्याच लोकांना अनुभव असतो की आपण हे जे म्हणतो सावधान, ह्या गोष्टी जर मी अशा सांगितल्या की लगेच लक्षात येतं हे सावधान कुठलचं आहे. जर मी तुम्हाला सांगितलं हे असे 2 हात आहेत, वर लिहिलेले 440 व्होल्ट आणि खाली सावधान, म्हणजे समजून घ्यायचं तिथं धोक्याचं सिग्नल आहे. तसंच इथं सुद्धा महाराज जे आहेत तो पुढचा धोका टळावा म्हणून सांगतायत सावधान. आणि ते स्वतः का सांगतायत, कारण ते स्वतः सावध आहेत. ते आपल्या अभंगातच सांगतात, सावध झालो हरीच्या आलो जागरणा. म्हणजे महाराज स्वतः सावध आहेत म्हणून तुम्हाला आम्हाला सांगतायत की सावधान. का सावधान, कारण नाशिवंत देह, हा जो देह आहे हा नाशिवंत आहे. हा तुम्हाला जो मिळालेला देह आहे ज्याच्यामध्ये आपलं रात्रंदिवस ह्याच्याकरता खटाटोप चाललेला आहे. या देहाच्याच अंगानं अनेकशे गोष्ट आहेत ते आपण नित्यानं करतो. वेगवेगळ्या ज्या गोष्टी, ते देह चांगला राहावा त्याच्याकरता सकाळपासून संध्याकाळपर्यंत या देहाची आपण किती शुश्रूषा करतो. दिवसातून 3-3, 4-4 वेळा आंघोळी करणारे लोक आहेत. किती त्याला आहे ते वेगवेगळा साबण आहे, कुठं डोक्याचा साबण आहे, कुठं तोंडाचं साबण आहे, कुठं पायाला वेगळं, कुठं हाताला वेगळं, सगळ्या या गोष्टी आहेत. पण एवढं लक्षात ठेवा, सावधान नाशिवंत देह आहे. या देहाच्या पाठीमागं जे ते नाश लागलेले आणि शास्त्रकार वर्णन करतात की या देहाच्या पाठीमागे 3 जे नाश आहेत ते लागलेले आहेत. हे 3 नाश असे आहेत की एक तर आश्रय नाश आहे, परता नाश आहे किंवा स्वभावता नाश आहे. आश्रय नाश म्हणजे असा की एखाद्या गोष्टीच्या आश्रयाने या देहाचा नाश होऊन जातो. कधी कधी जे आहे एखाद्या गाडीत आपण बसलो आणि ती गाडी जर पुढं बिनधास्त आपण राहिलो आणि त्या ड्रायव्हरनं जर कुठं नेऊन ठोकून दिली आणि त्याच्यामध्ये जर एखादा मृत्यू झाला तर हे कशामुळे झालं, त्या गाडीचा आश्रय होता. त्या गाडीच्या आश्रयानं त्याचा नाश झाला. ते बद्रीनाथ, केदारनाथ वगैरे अशा ज्या काही तिथं आपण घटना बघतो बघा, तिथं ते लोक जे त्या गाडीत जर अशी वाकड्या तिकडे जागेवर जावलं ते समोरच्या सीटाला पकडतात अशी. आणि ते समोरच्या सीटाला पकडून काय होणार आहे, जर ती गाडी एकदा खाली गेलं तर सीटच नाही, ते पूर्ण गाडीच जाणार आहे. पण ते माणसाचा स्वभाव आहे, म्हणजे आश्रय नाशही आहे.
त्याच्यानंतर परतानाश आहे. एखाद्या वेळेस जे एखाद्या दुसऱ्याकडून एखाद्याची हत्या होऊन जाते. कधी कधी जे आपण अनेक अशा घटना वाचलेल्या आहे. कोणी कोणाला गोळी मारून हत्या करून टाकतं. आपल्या भारताचे जे काही काही अशा आपण घटना बघितलेल्या, काही प्रधानमंत्री वगैरे त्यांचे गोळी मारून हत्या झालेली. म्हणजे ते काय झालं, ते परतानाश आहे. दुसऱ्याकडून जे नाश होतो त्याला परतानाश म्हणायचं. आणि या दोघातून जरी ते सुटला तरी स्वभावता तर नाशच आहे. ह्या देहाचा जो आहे तो नाशच आहे. हा देह नाशिवंत हा देह नाशिवंत, हा देह नाशिवंत आहे. तुम्ही सावध व्हा. हा देह नाशिवंत, पुढे हे सगळं जाणार आहे. या गोष्टीकरता तुम्हाला सावधान करतात. या देहामध्ये जे आहे नाशवान असं आहे की हे स्वभावता नाशच होणार आहे. तुम्ही या देहाची वेगवेगळी अवस्था बघून घ्या. जे आपण लहानपणी होतो ते थोडं मोठं झालं की ते लगेच किशोर अवस्था वगैरे येऊन जाते. कळत नाही केव्हा ते आलेले. एवढ्या गतीनं ती गोष्ट चालते की आपल्या लक्षात येत नाही. तिथून पुढं तरुण वर्ग जे आहे, तरुण वर्गात एक वेगळाच खुमारी असते अंगात. त्यावेळेस तर ते कळतच नाही. तो नेमका जो आहे तो चालताना त्याची हाईट वगैरे वेगळी असते एकदम. तो असा सरळ चालत सुद्धा नाही. तुम्ही बघा, खूप जर अशा आयटीत चालणार जे तरुण आहेत ना, ते जर ओळखायचे असले तर त्यांच्या बोटाच्या नखाकडे बघायचं. ते नख बरेचसे तुटलेले असतात, कारण टाईट कार्यक्रम एकदम. आत्ता पाहू नका कोणी कोणाच्या नखाकडं. फक्त हा सांगण्याचं तात्पर्य एवढं की ती वेगवेगळी गोष्ट आहे, ती त्या काळात ती पुढं चाललेली आहे. या देहाला जे आहे ते स्वभावता नाश लागलेलाच आहे. असं जे त्या देहाची अवस्था अशी असते की केव्हा तरुण अवस्था आली आणि केव्हा तो थोडा पुढं वृद्धत्वाकडे धकायला लागला ते कळतसुद्धा नाही. चांगल्या स्वच्छ दिसणाऱ्या डोळ्याला चष्मा कधी लागला लक्षात येत नाही. आणि त्या चष्म्याचं मोतीबिंदू कधी निर्माण झाला तेही त्याच्या लक्षात येत नाही. विठ्ठल लहानपणी जे आहे, लहानपणातलं जे स्वरूप असतं ते खूप गोंडस असतं माणसाचं. त्यावेळेस जे ते एकदम निरागस असतं. त्यावेळेस कोणालाही वाटतं की त्या देहाकडे बघून जे आहे, त्या मुलाकडे बघून कोणी लाडा म्हणतं आलेले. त्याचं सहजच माणसाला त्याचा लाड करावा वाटतो. काय एखादं 60-70 वर्षाचा म्हातारा असलं तर त्याला लोक म्हणतात का आलेले बाबा. आमचे बाबा विनोदानं सांगत असतात. कोणी त्याला असं थोडी म्हणतं की बिडी प्यायची का बिडी, असं थोडी कोणी त्याला म्हणतं. म्हणजे थोडक्यात सांगायचा उद्देश एवढाच की हे जे देह आहे हा स्वभावता नाशाकडे जाणाराच आहे. बरं, स्वभावता नाशाकडे जाणारा तर आहेच आहेत, पण या देहामध्ये आतमधलं मटेरियल जे आहे ते सुद्धा काही चांगलं नाही. कृमी कीटकांचा सांधा, आतमधल्या सगळे जेवढे पार्ट आहेत हे तर तुम्ही विचार करून घ्या की वरती जे आहे याची ज्याला म्हणतो पॅकिंग चांगली आहे. आतमध्ये जर एखाद्या वेळेस कुठं जर काही झालं, एखाद्याला जर काही जखम झाली आणि त्याच्यामध्ये जर ते त्याला काय म्हणतो आपण पू जर झाला तर माणूस म्हणतं का ये इकडे ये बघतो त्याच्याकडे जरा. चांगला घरातला माणूस असला तरी लोक दुरून पाहतात त्याच्याकडे. हे त्याच्यावर काहीतरी लाव पहिले का, कारण जे आहे ते आपल्याला माहिती आहे ते सगळं आतमध्ये घाणेरडा कार्यक्रम आहे.
ते जे आहे ते सगळ्याच्या सगळ्या गोष्टी ज्या आहे अमंगळ तिचा बांधा, सगळं अमंगळ गोष्ट आहे त्याच्यामध्ये. पण तरी आपण या देहाला जे एवढं भुलून बसलेलो आहे की एवढं भुललेलो की आपल्याला लक्षातच येत नाही की आपण रात्रंदिवस या ज्या गोष्टी करतो आहे, या देहाची अवस्था नेमकी अशी आहे. एक परमपूज्य प्रातस्मरणीय राजेंद्रदासजी महाराज आहेत, राजेश्वरानंदजी महाराज आहेत, त्यांनी एक रचित पद आहे. त्या रचित पदामध्ये ते त्या देहाकरता सांगतात की नेमकं हा जो देह आहे याच्यामध्ये आपण नेमकं कसं अटकून गेलो, आपल्याला मायेनं नेमकं कसं अटकून टाकलं. माया तेरी बहुत कठिन है राम, माया तेरी बहुत कठिन है राम, माया तेरी बहुत कठिन है भगवंताची ही खूप कठीण आहे, ह्याच्यामधून कोणीच सुटू नाही शकत. बरेच चांगल्या चांगल्या ऋषीमुनींना जे आहे, ऋषीमुनींना सुद्धा त्या सगळ्या गोष्टीचं आकर्षण होऊन जातं. खूप वैराग्यानं गोष्टी सोडलेल्या असतात, पण ते सुद्धा एखाद्या गोष्टीत अटकून जातात. त्याच्यामध्ये पुढच्या चरणात असं सांगितलंय, रक्त मांस हड्डी के ढेर पर मढ़ा हुआ है चाम. ही जी सगळी आपली देह आहे हा कसा आहे, रक्त मांस हड्डी के ढेर पर मढ़ा हुआ है चाम. आतमध्ये रक्त आहे, मांस आहे, या सगळ्या गोष्टी आहे, पण चाम म्हणजे हे कातडं लावलं आहे. पण एवढं सगळं माहीत असून सुद्धा लेकिन देख उसी की सुंदरता हो जाती नींद हराम. माया तेरी बहुत कठिन है, माया तेरी बहुत कठिन है, माया तेरी बहुत कठिन है. याच्यातून चांगले चांगले सावध होत नाही. आपण एखाद्याच्या मृत्यूला जातो, तिथं आपण सगळं त्यांना त्या स्मशानभूमीत जातो, नित्यानं पाहतो की कधी तो मेला, कधी हा मेला. आपल्या समोर कितीतरी लोक गेलेत, लहानपणापासून आत्तापर्यंत कितीतरी लोकांना आपण पोचून आलेलो. कोणाचे 10वे जेव, कोणाचे 12वे जेव, पण त्याच्यातून सावध कुठं होतो माणूस. रोज जे आहे मृत्यू देखता है औरों की रोज सवेरे शाम, लेकिन भवन बनाता ऐसे जैसे हरदम यहाँ मुकाम. माया तेरी बहुत कठिन है, माया तेरी बहुत कठिन है, माया तेरी बहुत कठिन है. बघा या चरणात सांगितलं, मृत्यू देखता है औरों की रोज सवेरे शाम. रोज बघतोय, लेकिन आपलं जर घर बनवायचं असलं तर लेकिन भवन बनाता ऐसे जैसे हरदम यहाँ मुकाम. घराचं बांधकाम काही काही लोकांचं 5-5, 10-10 वर्ष चालतं. इकडून असं पाहिजे, तिकडून तसं पाहिजे, जसं काय आपलं परमनंट मुक्काम आहे. एक 5-50 वर्षाचा मुक्काम नाही आहे. त्या 5-50 वर्षाच्या मुक्कामात किती कुटाणे, इकडून काढ तिकडून काढ. तो म्हणतो यावर्षी असा पिल्याने, प्लॅन शब्दसुद्धा नीट नाही, पिल्याने. मग तुम्ही विचार करा, तो शब्दसुद्धा नीट येत नाही, पण किती किती मोठ्या गोष्टी. म्हणून ह्याच्यातून सावधान व्हा असं तुकोबाराय सांगतायत. का? कारण हे जे आहे या शरीराला माप लागलेले आहे, नाशिवंत देह. आणि ह्या देहाच्या अंगानं ज्या ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत, जाणार सकळ. काय काय जाणार? सगळंच जाणार. जे काही तुम्हाला मिळालं आहे ते तारुण्य अवस्था जाणार आहे, तुमची किशोर अवस्था जाणार आहे, बाल्यावस्था जाणार आहे,
त्या शरीराच्या अंगानं ज्या ज्या काही गोष्टी तुम्ही उभारल्या आहेत, घर आहे, दार आहे, ते एक तर घर जे आहे ते आपल्या समोर तरी पडून जाईल, नाहीतर आपण तरी त्या घराला सोडून जाणार आहे. या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवा. जर बायको केलेली असली तर ती बायको तरी आपल्याला सोडून जाणार नाही, तर आपण तरी बायकोला सोडून जाणार, म्हणजे जाणार सकळ. आणि पुढं असं आहे की तुमच्या आयुष्याला गणित लागलेलं आहे. आयुष्य खातो काळ सावधान, घडी घडी काळ वाटयाची पाहे, घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश. काळानं जे आहे असा जबडा वरच केलेला आहे, राहून राहून तो बघतोच आहे किती वेळ. एखाद्याच्या घरात जर एखादा मृत्यू झाला तर तो काळ तिथं येतो, त्याला तर घेऊन जातो, पण पुढं नेमका कोणाचा नंबर त्याला बघून गेलेला असतो. एवढीच गोष्ट आहे, सांगत नाही म्हणून बरं आहे, नाही तर लोक त्याला रोज म्हणले आता तो हा नंबर आहे, बरं ते सांगून गेलेला आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत ते फक्त आपल्याला माहिती नाही म्हणून आपण बेसावध आहोत, आणि त्या बेसावध अवस्थेला सांगतायत सावधान. लक्षात ठेवा की आता हे जे आहे आयुष्य खातो काळ सावधान, ह्या आयुष्याला गणित लागलेलं आहे. ह्या आयुष्याचा असं विषय आहे की काही सांगता येत नाही, कोणाचा कधी नंबर लागेल काही असं ठरलेलं नाही आहे. नाही तर असं काही आहे की 100 वर्षावाला पहिले जातो का 97 वर्षावाला जातो, काही नाही. काही काही लोक तर असं सांगतात. एखाद्याचं घरात जर आपण गेलो, दुसरे सगळे जर गेले आणि एखादा वयोवृद्ध जर असला तर तो आपला सांगतो माई चिठ्ठी कुठं हरवली काय माहिती. म्हणजे कोणताच नंबरशील कार्यक्रम नाही, कोणाचा कधी नंबर लागू शकतो. दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा, नाही देहाचा भरोसा, नाही देहाचा दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा. सांगता येत नाही कधून जावं लागेल, कारण याला काळाचं गणित लागलेलं आहे. काळ आ वासून बघतोच आहे. क्षणाला जो आहे ते आपण काळाच्या जवळजवळ चाललेलो आहोत. आपण लहानपणाचे जे होतो ते आत्ताचे नाही, आता जे आहे ते पुढं राहणार नाही. एवढं जे आहे हे तरी सांगणं थोडंसं कमीपणाचं होईल. तुम्हाला अजून सांगतो की मंडपात प्रवेश जेव्हा आपण केला तेव्हापासून आत्ता तेवढ्यातसुद्धा जे आहे आयुष्य खातो काळ सावधान, तेवढ्यातसुद्धा आव असलेलंच आहे. जे मंडपात प्रवेश केलं ते इथून मंडपातून बाहेर जाईपर्यंत सुद्धा आपला जो काळ आहे तो पुढं सरकतोय. लक्षात काय येत नाही, कारण जसे कधी कधी काय होतं माहिती का, खूप जर वेगाने एखादी गोष्ट फिरत असली तर ती लक्षात येत नाही, असं विज्ञानाचा नियम. जसं ही पृथ्वी आहे, ही पृथ्वी काय कायम स्वतःभोवती फिरते आणि स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते. का आपल्याला असं कधी दिसला आता आंबे इथं ठेवला ना आता इथं दिसला का नाही, कारण ते सगळं सोबत फिरतंय म्हणून बरं आहे, नाही तर आपलं डोकंच फिरलं असतं. या गोष्टी ज्या आहे ह्या अशा असल्यामुळे आपल्याला लक्षात येत नाही. एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवा की आयुष्य खातो काळ सावधान. पण महाराज या सगळ्या गोष्टी आम्हाला कळतात, आम्हाला विचार करायलाही कळतो, पण हा विचार काही आमच्या बुद्धीनं होत नाही ना. आमच्या बुद्धीमध्ये सगळे दुसरे कचरे भरलेले आहेत. मग नेमका हा असा चांगला विचार कोणाच्या संगतीत होईल हे तुम्ही सांगा, तर महाराज तिसऱ्या
असल्यामुळे डबल घेत नाही, कारण तुम्ही एवढी गायक मंडळी ना मग 2.5-3 तासाचा वेळ ठेवतो आणि तेवढी लोकांची जर तयारी असली तर मग तेवढा वेळ करत जाऊ. असो, संत समागमी धरुनी आवडी करावी तातडी परमार्थी. हा जो विचार आहे, आपल्याला विचार करायला सांगितले. कोणते विचार करायचे? 3 विचार आहेत. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हा विचार कशाकरता करायचा आहे? तरावया पार भवसिंधू. हाच विचार क्षणाक्षणाला करायचा आहे. पण हा विचार काही आपल्या डोक्यानं करायचा नाही. हा कोणाकडून करून घ्यायचा आहे किंवा कोणाच्या सानिध्यात करायचा आहे? तर संत समागमामध्ये हा विचार करायचा आहे. संत समागमी धरोनी आवडी, म्हणजे आपल्या जीवनामध्ये सगळ्यात जर काही आवड पाहिजे तर सत्संगाची आवड पाहिजे. संत संगती एवढी आवडली पाहिजे की कधी आपल्याला जर एखाद्या वेळेस जर संधी मिळाली तर आपण तिथं जाऊन बसायला पाहिजे. कथा आहे, कीर्तन आहे, प्रवचन आहे, त्याच्यामध्ये आपण जाऊन बसायला पाहिजे. तिथं गेल्यानंतर जे आहे ते 4 विचार आपल्याला लक्षात येतात. नाहीतर एखादी गोष्ट अशी कधी घडली का की कथा कीर्तन प्रवचनात गेला आणि वाया गेला, असं होऊच नाही शकत. त्याचं कारण जे काही चांगले विचार मिळायचं ठिकाण आहे ते तिथं आहे, किंवा प्रत्यक्ष एखाद्या संतांच्या संगतीत जाऊन तो विचार करायला पाहिजे. संत समागमी धरोनी आवडी, कारण तिथं जर गेलो आपण तरच आपल्या जीवनामध्ये ज्ञानाची प्राप्ती होणार आहे. आणि त्या ज्ञानप्राप्तीकरता जे विवेक मिळणार आहे किंवा जे विचार करण्याची जी शक्ती आहे ती त्यांच्याच सानिध्यात मिळणार आहे. बिनु सत्संग विवेक न होई, बिनु सत्संग विवेक न होई. हो, बिनु सत्संग विवेक न होई. सत्संगात गेल्याच्या नंतरच आपल्याला विवेकाची प्राप्ती होणार आहे. असं तुम्ही दाखवूनच द्या मला एखादं उदाहरण की साधू संताला शरण नाही गेला आणि त्याचा उद्धार झाला. असं एकही उदाहरण नाही. पूर्वजन्मात असेल, कुठे ना कुठे असेल, त्याची जी कनेक्टिव्हिटी म्हणतो आपण आजच्या भाषेत, कारण आता बरेचसे जे शब्द आहे ना मराठीचे जर आपण सांगितले तर ते लोकांना कळतच नाही. जोपर्यंत आपण असं म्हणत नाही, आपण जर आज म्हणलो की मोबाईलला काय म्हणतात सांगा बरं, बऱ्याच लोकांना येणारच नाही. मोबाईलला काय म्हणतात? मोबाईलला मोबाईलच म्हणतात, मोबाईलच मराठी आहे असं म्हणतील. नाही, मोबाईल जो आहे तो इंग्लिश शब्द आहे. भ्रमणध्वनी हा काय त्याचा मराठी शब्द आहे. पण जर आपण म्हणलो तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक द्या बरं, आपल्याला जमणारच नाही. का? कारण आपल्याला ती सवय लागून गेली. तसं संतांच्या कनेक्टिव्हिटीशिवाय ही गोष्ट होऊच नाही शकत. ही जी गोष्ट आहे प्रत्येकाला जे आहे, जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची, हरी प्राप्तीसी उपाय, हरी प्राप्तीसी उपाय, हरावे संतांचे ते
ईश्वराकडे हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. आणि ते जर पाय आपण धरले तर त्याची फलश्रुती येणे साधती साधने तुटती भवाची बंधने. भवबंधन म्हणजे जे आपल्या अभंगाचा मूळ विषय की आपल्याला काय करायचं, तरावया पार भवसिंधू. आणि पुढच्या चरणात त्याच्यात असं सांगितलेलं आहे की ह्या जर आपण बघितलं की संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. म्हणजे वेदाचं सुद्धा तेच म्हणणं आहे की संतांनाच शरण जावं लागेल. म्हणजे त्याला चकारात्मक गोष्ट आहे. संताविना प्राप्ती नाही असा विचारच नाही करायचा की आपल्याला त्यांच्याशिवाय कसं मिळेल. मग मिळूच नाही शकत. तिथं जर गेलं तरच ते काम होणार आहे. मग तुम्ही संत समागमी धरून या आवडी म्हणजे प्रत्यक्ष साधू संतांच्या सहवासात जा, सत्संगात जा. ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, भागवत आहे, या सगळ्यांना शरण जा. हाही सत्संगच आहे. ज्ञानोबराय म्हणजे जे आहेत आपल्याला प्रत्यक्ष भेटणे, पण ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबराय आहेत. गाथा म्हणजे तुकोबराय आहेत. एकनाथी भागवत आहे ते म्हणजे नाथ महाराज आहेत. भावार्थ रामायण आहे ते म्हणजे नाथ महाराज आहेत. चिरंजीव पद आहे नाथ महाराज आहेत. कितीतरी ग्रंथ सामुग्री आहे. तुम्ही त्याच्या शरण जा. आणि शरण जा पण कसं करावी तातडी परमार्थी. का करा तातडी? कारण हा जो देह आहे हा सांगता येत नाही. क्षणभंगूर नाही भरोसा. मिळालेला महत् भाग्य नाही. दुर्लभो मानुषो देहो परंतु कसा देही नाम क्षणभंगुर. सांगताच येत नाही केव्हा हे निघून जाईल. आपल्याला असं काही नाही सांगता येत की केव्हा संधी मिळेल. आपण जर म्हणत असलो की हे काम करू पुढं, त्याच्याकरता तुम्हाला वाट मिळेल किंवा तेवढा वेळ मिळेल काहीच सांगता येत नाही. या सगळ्या गोष्टीकरता आपण सावध व्हा. आणि सावध होऊन जे आपण इतर ज्या गोष्टीकडे भुललेलो आहोत, तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नये डोळे धुरे भरून राहो विठोबा रखुमाई. जय विठोबा बाबांची शक्ती खूप भारी आहे. असो, आपला जो विषय चालू आहे आता आपण अंतिम चरणात आहोत. आपल्याकडे वेळ जो आहे तो आपला संपुष्टात आला आहे. एक 5 ते 10 मिनिटामध्ये आपण सेवेला पूर्ण विराम देऊन आहोत. तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नये डोळे धुरे भरून राहो. आणखीन आपल्याला एक सावधगिरीचा इशारा देतात की या इहलोकीच्या व्यवहारामध्ये जे आहे तुम्ही डोळ्यात धूर घालून घेऊ नका. जे विवेकाचे जे डोळे आहेत ते जागरूक ठेवा. त्याच्यामध्ये या सगळ्या विषयाचा जो धूर आहे तो धूर आतमध्ये घालून घेऊ नका. हे जे पंचविषय आहेत या पंचविषयामध्ये जो आपण सगळा जो समाज भुललेला आहे तो तिकडे भुलू नका. इहलोकीच्या व्यवहार म्हणजे कितीतरी व्यवहार आहे. प्रत्येक व्यवहाराची वेगवेगळी धुंद जी आहे ती आपल्यावर चढू देऊ नका. नाहीतर बऱ्याच जणाला असं असतं की कधी कधी एखाद्याला कोणाचा धुंदी असते, कोणाची धुंदी असते. तारुण्याची पण धुंदीच आहे. तारुण्याची धुंदी आहे. एखाद्याकडे पैशाची असते, पैशाची एक धुंदच आहे. त्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या धुंदी आहेत त्याच्यामध्ये आपण धुंद न होता तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नये डोळे धुरे भरून राव. हा जो धूर आहे हा डोळ्यामध्ये घालून घेऊ नका. आणि विवेकाचे जे डोळे आहेत ते जागरूक ठेवा. आणि ते जागरूक ठेवून जे आहे सावध व्हा. सावध का व्हा? कारण अवसर बार बार नहीं आवे. अवसर बार बार नहीं आवे. एकदा मिळालेलं आहे हे आता परत कधी मिळेल? कागद त्याली न्यायालयानं हे मिळालेलं आहे.
जसं कावळ्याच्या हातामध्ये एखाद्या आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडावा, तसा हा देह आपल्याला मिळालेला आहे. कारण देह परत मिळणार नाही. पाप पुण्य समसमान झाल्याशिवाय देह मिळत नाही. पाप कोणतं पुण्य कोणतं हे आपल्याला सांगताच येत नाही. त्याच्या अनेक व्याख्या आहेत. त्या पाप आहे का पुण्य आहे सांगता येत नाही, म्हणून हा देह मिळणं मुश्किल आहे. 1-2 मिनिटामध्ये तुम्हाला एक दृष्टांत सांगतो ना, आपल्या सेवेला पूर्ण विराम देतो. ते पाप आहे का पुण्य आहे तुम्ही विचार करा. काय झालं, एकदा एक वाटसरू होता, वाटेनं चालल्यानंतर थोडासा थकला, मध्ये एक मंदिर लागलं. त्या मंदिरामध्ये तो झोपला. झोपल्याबरोबर ज्या 1-2-5 मिनटामध्ये त्याला झोप लागली, शांत झोपी गेला. पण त्याचे जे पाय वगैरे आहे ते असे थोडेसे सगळे उरलेले वगैरे बघितले. आणि रस्त्याने एक जो दुसरा गावकरी चालला होता, त्या गावकऱ्याने तिथं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर पाहिलं की वाटसरू दिसतोय, चांगला माणूस दिसतोय, बऱ्याच दुरून आलेला आहे, आपलं घर जवळ आहे, ह्याच्या पायाची आग होत असेल, थोडंसं गावरान तूप घेऊ, ह्याच्या पायाची मालिश करून देऊ, ह्याला चांगली झोप लागेल. पण त्यानं घरातून थोडंसं तूप आणलं. तूप आणून त्या वाटसरूची लगेच जी आहे ती पायाची अशी थोडी मालिश केली. आणि तो झोपलेला होता, त्याच्या काही एवढं लक्षात आलं नाही. तो झोपलेला असल्यामुळे त्या पायाची मालिश केली. आता मला सांगा, हे पापाचं आहे का पुण्याचं आहे? कशाचं काम आहे हे? कशाचं आहे? थोडं जोरात बोला, मला ऐकू येत नाही फेट्यामुळं. पुण्याचं आहे, बरोबर ना? पण गोष्ट अर्धी झालेली आहे. तुम्ही खूप लवकर उत्तर दिलं. आता लक्षात ठेवा की त्यानं ते तूप चोळलं. त्याच्यानंतर असं झालं की त्या तुपाच्या सुगंधानं, नेमकेच उन्हाळ्याचे दिवस होते, लाल मुंग्या ज्या आहेत त्या थोड्या वेळानं त्याच्या पायाला झोंबल्या. आता कशाचं काम आहे? आता पापाचं काम आहे, बरोबर नाही? म्हणजे सुरुवातीला जे पुण्याचं वाटत होतं ते पापाचं झालं. पण जेव्हा त्या पायाला मुंग्या झोंबल्या, नेमकंच गावकरी जे आहे, गावकऱ्यामध्ये सगळेच काही चांगले असतील असे नाही, काही टकारी काट्टे होते. ते नेमकं तिकडून चालले, ते हातात ऊस घेऊन इकडं तिकडं शेंड्या त्याच्या टाकायच्या. आणि बऱ्याच लोकांना सवय असते मंदिरात तिकडं घाण करायची. बसले तिथं. बसल्यानंतर त्यानं विचार केला की हा झोपलेला दिसतोय, ह्याच्या अंगावर टाकलं तर काय बिघडणार आहे? आता टकारीचपणा अंगात काहीतरी जिरवायची असते. तुम्हाला नाही का म्हणलं, तारुण्याचा मध असतो. मग त्यांनी ते आपला ऊस खायचा आणि त्या चिवट्या ज्या त्या अशा पायाजवळ कुठंतरी अशा फेकून मारायच्या. आता हे कशाचं काम आहे? कशाचं? पापाचं काम. आताही तुम्ही मध्येच बोललेत, अजून थोडी गोष्ट बाकी. ज्या लाल मुंग्या त्याच्या पायाला झोंबल्या होत्या, त्या मुंग्याने तिथलची वाट काढली आणि त्या ज्या ऊसाच्या चिवट्या होत्या त्याला त्यांनी त्या मुंग्याला पकडलं. म्हणजे त्या मुंग्यांनी काय केली? वाट बदलली. आता कशाचं काम आहे? म्हणजे पापही आपल्याला कळत नाही, पुण्यही आपल्याला कळत नाही, फक्त कर्म करणं आपल्या हातात आहे. ते नेमकं समसमान कधी होईल माहीत नाही, किती दिवसाने होईल माहीत नाही, पण मिळालं आहे. आता मिळालं तर सावध व्हा, सावध होऊन त्याला लागा की आता परत आपल्याला नरदेह कधी प्राप्त होईल कधी नाही माहीत नाही. पण याच नरदेहामध्ये जर आपण असं सावध झालो तर आपण त्या भवनदीतून निश्चित तरुण जाऊ. हा असा आत्मविश्वास प्रगट करून आपण सेवेला पूर्ण विराम देऊ. ज्ञानेश्वर ज्यांच्या प्रित्यर्थ हा कार्यक्रम आहे त्यांना एकदा वंदन करू आपण सेवेला पूर्ण विराम देऊ. विठ्ठल बसा बसा